नमस्कार, मी दीपाली किड्स पण आदित्य आदिराजमध्ये. तर दरवर्षी लाखो वारकरी ज्ञानोबा तुकाराम असा जयघोष करत पंढरपूरच्या विठुरायाच्या दर्शनासाठी पायी वारी करतात. तर या आषाढी एकादशीच्या निमित्तानेच नागपूरचे वारकरी आमच्या कॉलनीमध्ये दरवर्षी नागपूरवरून दिंडी घेऊन मुक्कामी येतात. तर दरवर्षी हे नागपूरचे वारकरी आमच्या कॉलनीमध्ये आले की श्रद्धा, भक्ती आणि एकतेचे हे अद्भुत पर्व, हे महाराष्ट्राच्या संस्कृतीचे वैशिष्ट्य आहे, ते इथे आमच्या इथे पाहायला मिळते. तर आज आपण आषाढी एकादशीच्या पवित्र निमित्ताने भगवान श्री विठ्ठल रुक्मिणी यांच्या चरणी नतमस्तक होऊन या दिवसाचे महत्त्व थोडक्यात जाणून घेऊ. तसेच वारकरी संप्रदायाची परंपरा आणि आषाढी एकादशी का साजरी केली जाते याबद्दल थोडक्यात माहिती या व्हिडिओद्वारे जाणून घेऊ. महाराष्ट्राच्या सांस्कृतिक आणि आध्यात्मिक जीवनात आषाढी एकादशीला अत्यंत महत्त्वाचे स्थान आहे. आषाढ महिन्यातील शुक्ल पक्षातील एकादशीला आषाढी एकादशी किंवा देवशयनी एकादशी असे म्हणतात. या दिवसापासून भगवान श्री विष्णू क्षीरसागरात योगनिद्रेत जातात अशी धार्मिक श्रद्धा आहे. याच दिवसापासून चातुर्मासाची सुरुवात होते. या एकादशीविषयी अजून थोडक्यात सांगायचे झाले तर आषाढी एकादशी म्हटले की डोळ्यासमोर येते ती पंढरपूरची वारी. आणि या आषाढी एकादशीची एकादशी देवतेची एक पौराणिक कथा आहे. ती कथा अशी आहे की आषाढी एकादशी म्हटले की डोळ्यासमोर येते ती पंढरपूरची वारी. ही आषाढी एकादशी साजरी करण्यामागे एक पौराणिक कथा आहे. ती कथा अशी आहे की पूर्वी देव आणि दानव यांच्यात युद्ध पेटले. कुंभदैत्याचा पुत्र मृदुमान्य याने तप करून शंकराकडून अमरपद मिळवले. त्यामुळे मृदुमान्य दैत्य ब्रह्मदेव, विष्णू, शिव अशा सर्व देवांना अजिंक्य झाला. मृदुमान्य दैत्याला ब्रह्म, विष्णू, शिव यांच्यापेक्षा अजिंक्य मिळाले. अजिंक्य शक्ती प्राप्त झाल्यामुळे त्याने या देवांवर विजय मिळवण्याचे ठरवले. त्या दैत्याच्या भयाने सर्व देव त्रिकुट पर्वतावर धात्री वृक्षातळी एका गुहेत दडून बसले. मृदुमान्य दैत्य त्या गुहेच्या दाराबाहेरच ब्रह्मा, शिव, विष्णू देवांची बाहेर येण्याची वाट पाहत होता. आणि तो दिवस होता आषाढ महिन्यातील एकादशीचा. त्या आषाढी एकादशीला देवांना उपवास करावा लागला. त्या दिवशी पर्जन्याच्या धारेत देवांना स्नान घडले आणि अकस्मात त्यांच्या सर्वांच्या श्वासातून एक शक्ती उत्पन्न झाली. त्या शक्तीने गुहेच्या दारापाशी टपून बसलेल्या मृदुमान्य दैत्याला ठार मारले. ही जी देवी शक्ती उत्पन्न झाली होती तीच एकादशी देवता आहे. तर या आषाढी एकादशीला विठ्ठलाची पूजा का केली जाते? तर भगवान विठ्ठल हे भगवान विष्णू यांचेच एक रूप मानले जाते. एकादशी ही विष्णूची उपासना करण्यासाठी सर्वात पवित्र तिथी मानली जाते. आषाढी एकादशी ही भगवान विष्णूची पवित्र एकादशी आहे आणि विठ्ठल हे विष्णूचे स्वरूप मानले जात असल्यामुळे या दिवशी विठ्ठलाची विशेष पूजा, नामस्मरण, भजन, कीर्तन आणि पंढरपूरची वारी केली जाते. त्यामुळे आषाढी एकादशी आणि विठ्ठल यांचे नाते श्रद्धा, भक्ती आणि वारकरी परंपरेमुळे अतूट आहे. आषाढी एकादशी म्हणजे पंढरपूरच्या विठ्ठल भक्तांसाठी आनंदाचा आणि भक्तीचा महोत्सव. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून लाखो वारकरी टाळ मृदुंगाच्या गजरात अभंग गात आणि ज्ञानोबा तुकारामचा जयघोष करत पायी पंढरपूरकडे प्रस्थान करतात. ही वारी श्रद्धा, समता, प्रेम आणि सेवाभावाचा संदेश देणारी महान परंपरा आहे. आषाढी एकादशी आपल्याला भक्ती, संयम, सदाचार, मानवता आणि सर्वांना समान मानण्याची शिकवण देते. म्हणूनच हा दिवस केवळ धार्मिक नाही तर सामाजिक आणि सांस्कृतिक दृष्ट्याही अत्यंत महत्त्वाचा आहे.
या आषाढी एकादशी दिवशी अनेक भाविक उपवास करतात, विठ्ठल रुक्मिणीची पूजा करतात, हरिपाठ, भजन, कीर्तन आणि अभंग गायन करतात. संत ज्ञानेश्वर महाराज, संत तुकाराम महाराज, संत नामदेव महाराज, संत एकनाथ महाराज यासारख्या संतांनी विठ्ठल भक्तीचा संदेश समाजापर्यंत पोहोचवला. आषाढी एकादशीला महाएकादशी असेही म्हणतात, कारण वर्षातील सर्वात महत्त्वाच्या एकादशीपैकी ती एक मानली जाते. आषाढी एकादशी ही वारकरी परंपरेचा सर्वात मोठा उत्सव आहे. लाखो वारकरी अनेक दिवस पायी चालत पंढरपूर येथे पंढरपूरकडे विठ्ठलाच्या दर्शनासाठी जातात. पंढरपूरची वारी ही फक्त यात्रा नाही, तर समानता, सेवा, शिस्त आणि भक्तीचा संदेश देणारी लोक चळवळ आहे. येथे गरीब श्रीमंत, जातपात असा कोणताही भेद मानला जात नाही. आषाढी एकादशी दिवशी उपवास, नामस्मरण, हरिपाठ आणि दान यांना विशेष महत्त्व आहे. उपवास हा केवळ अन्नाचा नसून वाईट विचारांचा, वाईट कृतींपासून दूर राहण्याचा संदेश आहे. ऐकला हो.
तर विठू माऊलीच्या चरणी ही प्रार्थना करूया, आपल्या सर्वांच्या जीवनात सुख शांती समाधान लाभो. ज्ञानोबा माऊली तुकाराम, जय जय राम कृष्ण हरी या नाम गजरात आपण आजचा ब्लॉग येथेच संपूया. तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा.